ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेती ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते आणि त्यामुळे शेतकरी हा तर मुख्य आधारस्तंभच मानायला हवा. परंतु बऱ्याचशा तरुणांना शेती करणं हे तितकंसं आवडत नाही, कारण त्यामधून आर्थिक लाभ हा कमी होतो असा एक गैरसमज असावा. पण नवनाथ गरुड यांनी मात्र ही कल्पना खोटी ठरवत एकात्मिक शेती आणि त्याचे फायदे लक्षात आणून दिले. मुक्काम पोस्ट शिरूर, जिल्हा पुणे इथल्या कृषी पदवीधर असणाऱ्या नवनाथ अशोक गरुड या शेतकऱ्याने पदवीधर होत असतानाच शेती आणि त्या संदर्भातले व्यवसाय आपण करायचेच ही खूणगाठच मुळात मनाशी पक्की केली होती आणि त्यानुसार एकात्मिक पद्धतीने शेती फुलवत सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. नमस्कार सर्वांना. माझे नाव नवनाथ अशोक गरुड, मुक्काम पोस्ट मुखई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी स्वतः कृषी पदवीधर आहे. कृषी पदवी घेतल्याच्या नंतर काय करायचं तर पूर्ण वेळ शेती आणि शेतीशी रिलेटेड उद्योग व्यवसाय करायचं अशी खुणगाट मनाशी पहिल्यापासूनच बांधली होती. त्यानुसार आपण एकात्मिक पीक पद्धतीमध्ये काम करतो, मिश्र शेतीमध्ये सुद्धा काम करतो आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये मी व माझे सगळे शेतकरी बांधव चांगल्या प्रकारे काम करतात. आता आपण ज्या ठिकाणी आहोत हा माझा पपईचा प्लॉट आहे. 4 एकरवरती आपण पपई लावलेली आहे. नॉन सीड्सची रेड लेडी म्हणून पपई लावलेली आहे आणि त्याच्यामध्येच मिश्र पीक पद्धती म्हणून आपण कलिंगड लावलेलं आहे. याच्यामध्ये एकच उद्देश आहे की पपईला साधारण 6 ते 7 महिने ह्या सगळ्या गोष्टी पीक येण्यासाठी लागतात. मग त्याच्यापूर्वी 5-6 महिन्यामध्ये आपला खर्च कसा कमी करायचा शेतीचा, तर मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण खरबूज लावलं होतं. खरबूज आणि कलिंगडामध्ये पण मिश्र पीक पद्धतीमध्ये चांगले पैसे मिळतात, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जो काही उत्पादनाचा खर्च आहे तोही निघून जातो. काही पिकंही लगेचच येत नाहीत, त्यामुळे तोपर्यंतच्या मधल्या काळात जर दुसरं पीक घेतलं तर उत्पादन खर्च वाचून आर्थिक लाभ होऊ शकतो हे स्पष्ट करत असताना स्ट्रॉबेरीचा दाखला देत एकाच मल्चिंग पेपरवर अनेक पिकं कशी घेता येतात आणि त्यामुळे बाजारभाव पण चांगला येऊ शकतो हे स्पष्ट केलं. याच्यामध्ये एकच उद्देश आहे की पपईला साधारण 6 ते 7 महिने ह्या सगळ्या गोष्टी पीक येण्यासाठी लागतात. मग त्याच्यापूर्वी 5-6 महिन्यामध्ये आपला खर्च कसा कमी करायचा शेतीचा, तर मिश्र पीक पद्धतीमध्ये आपण खरबूज लावलं होतं. खरबूज आणि कलिंगडामध्ये पण मिश्र पीक पद्धतीमध्ये चांगले पैसे मिळतात, ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये आपलं जो काही उत्पादनाचा खर्च आहे तोही निघून जातो. आता मी स्ट्रॉबेरी पण याच्यामध्ये केलेली आहे. साधारण एका झाडाला 200 ते 300 ग्रॅमपर्यंत फळं मिळतात. खूप चांगल्या प्रकारची स्ट्रॉबेरी या ठिकाणी येते. याचा एकमेव उद्देश असाच आहे की बाबा एक मुख्य पीक आहे आणि त्याच्यामध्ये जे सब क्रॉप आहे त्याच्यामध्ये आपल्याला अधिकचा चांगला फायदा मिळतो आणि हे सगळं करत असताना एकाच मल्चिंग पेपरवरती 2 किंवा 3 पिकं शेतकरी व्यवस्थितरित्या घेऊ शकतात. त्याचा आर्थिक फायदा हा शेतकऱ्यांना होतो. शिवाय भारतीय बाजारपेठेमध्ये बाजारभावाची अनिश्चितता असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर पिके असली तर आपल्याला कुठल्या ना कुठल्या पिकामध्ये बाजारभाव मिळून जातो. मल्चिंग पेपर वापरत असताना खतांचा वापरही कशा पद्धतीने करावा याची माहिती देत नवनाथ गरुड म्हणाले, याच्यामध्ये आपण चांगलं 30 मायक्रॉनचा मल्चिंग पेपर यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये शेणखत, ट्रायकोडर्मा, जैविक बुरशांचा चांगल्या प्रकारे वापर करून आपण त्याच्यामध्ये निंबोळी पेंट 10-26, 18-46 म्हणजे जे काही आपली रासायनिक खतं, मेजर मायक्रोन्यूट्रिएंट जे काही पिकाला गरजेचं असतं हे बेसल डोसमध्ये टाकून त्या पद्धतीमध्ये नियोजन करून आपण चांगल्या प्रकारे क्रॉप घेतो आणि त्याचा फायदा येतो.
हे सगळं करत असताना आपल्याला वॉटर सोल्युबल खतांची पण गरज लागते, म्हणून आपण त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खतांचाही वापर करतो. विषमुक्त शेती कशी करता येऊ शकते यासाठी काम करत असताना नवनाथ गरुड यांनी कंपनीची स्थापना देखील केली. त्याचबरोबर पिकलेलं पीक विकण्यासाठी केलेला प्रयत्न उद्धृत केला. शेती करत असताना त्यातून व्यावसायिक फायदाही नक्कीच मिळायला हवा आणि त्यासाठी वेगवेगळ्या कल्पना कृतीत आणायला हव्या, हे नवनाथ गरुड यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवलं. की आता भारतीय बाजारपेठांमध्ये कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. म्हणूनच आपण काय केलं आहे की कमीत कमी कीटकनाशकं आणि नाशकं वापरून विषमुक्त शेती कशी करता येईल आणि आपल्या पुण्यातील, मुंबईतील सन्माननीय ग्राहकांना विषमुक्त स्वरूपाचा ताजा फळे, भाजीपाला कसा त्यांना देता येईल, या दृष्टीने आपण काम चालू केलेलं आहे मागील 5 वर्षापासून. त्याचीच प्रचिती म्हणून आपण कष्टकरी राजा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलेली आहे. आपला पहिला सिद्धिविनायक ॲग्रो भाजीपाला उत्पादक गट होता. गटाचं रूपांतर आपण चांगलं काम गटाचं झाल्यामुळं गटाचं रूपांतर आता आपण कंपनीमध्ये करू शकतो, याची निश्चिती आल्याच्या नंतर आम्ही कष्टकरी राजा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. आणि हे सगळं करत असताना अरे शेतकऱ्याला पिकवता तर येतं पण विकता येत नाही, या सगळ्या गोष्टीची प्रचिती म्हणून मग आपण कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट या शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना, पिकेल ते विकेल, याच्या माध्यमातून पुणे आणि मुंबई शहरामध्ये शेतकरी आठवडे बाजार चालू केले. की शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्यासाठी एक हक्काची बाजारपेठ पाहिजे आणि ती गरजेची आहे. जर शेतकऱ्यांना त्याची बाजारपेठ हक्काची जर मिळाली तर शेतकरी शेतामध्ये माल पिकून अधिकचा नफा बाजारपेठेमध्ये आपला माल नेऊन विक्री व्यवस्था करू शकतो. अशा पद्धतीत जर नियोजन केलं तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. नाहीतर मग मिडलमॅन, बाकी सगळ्या गोष्टी, आडते, दलाल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळत नाही आणि मग शेती करण्याचा मुख्य उद्देशच हा निघून जातो. आणि सर्व शेतकरी बांधवांनी शेती ही व्यावसायिक दृष्टिकोनातून केली पाहिजे. आपल्याला त्याच्यातून व्यावसायिक फायदा मिळाला पाहिजे. अशा पद्धतीत जर नियोजन केलं तर 100% आपणाला चांगले पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्याच्यामध्ये त्याला जे काही शेती करण्यासाठीचं भांडवल लागतं तेही मिळू शकतं. प्रत्येक पिकांचा पिकण्याचा किंवा बहरण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. काही पिकं 3 महिन्यात तर काही पिकांना 7 ते 12 महिने देखील लागू शकतात. मग अशा वेळी मिश्र पिकांच्या माध्यमातून वेगवेगळी पिकं घेता येऊ शकतात. बाजारपेठ लवकर मिळाली तर फायदाही लवकर मिळतो. ही गोष्ट फार सुंदर पद्धतीने स्पष्ट केली. आता माझ्याकडे बघा पपई पण आहे, ऊस आहे, केळी आहे. त्याच्यानंतर आपण आल्या शेतीमध्ये पण चांगल्या प्रकारे काम करतोय. ही सगळी पिकं घेण्यामागचा उद्देश हा आहे की काही पिकं 7 महिन्यात निघतात, काही पिकं 12 महिन्यात निघतात. जी काही भाजीपाला फळपिकं आहेत ती 2 किंवा 3 महिन्यामध्ये बाजारामध्ये येतात. त्याच्यामुळे तुम्हाला जी पिकं लवकर मार्केटमध्ये जातात त्यांचे पैसेही तुम्हाला लवकर मिळतात. तुम्हाला भांडवल तयार होतं आणि मुख्य पिकाचा जो पैसा आहे तो तुमच्या खिशामध्ये राहतो. अशा पद्धतीत जर नियोजन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा आर्थिक नफाही मिळतो. तसेच शेतकऱ्यांनाही ह्या सगळ्या पीक पद्धतीमध्ये समजा एखादं पीक बाजारभाव नसला, गाळात गेलं किंवा एखाद्या पिकाला रोगराई, कीड आली तरी दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला अधिकचा फायदा मिळतो. कोणतीही शेती करत असताना पिकावर रोग पडण्याचा धोका हा नेहमीच असतो आणि त्यामुळे एकाच वेळी एकच पीक न घेता मिश्र पीक घेता आलं तर रोग पडलेल्या पिकाव्यतिरिक्त दुसऱ्या पिकातून आर्थिक फायदाही नक्कीच होऊ शकतो. एकात्मिक शेतीविषयी माहिती देत असताना नवनाथ गरुड यांनी या पद्धतीत येणाऱ्या पशुपालन, दुग्ध व्यवसाय या गोष्टींचा उल्लेख करत कुक्कुटपालनाचा लाभही कसा होऊ शकतो हे स्पष्ट केलं. एकात्मिक शेती व्यवस्थापनामध्ये आपण पशुपालन पण, दुग्ध व्यवसाय पण करतो. आता माझ्याकडे 20 ते 25 गायी आहेत. खूप चांगल्या प्रकारचे गायी आहेत. त्याचं आपण सगळे प्रॉडक्ट बनवतो. त्याच्यामध्ये डेअरी आहे. डेअरीपासून पनीर, दही, तूप, ताक, लस्सी ह्या सगळे प्रॉडक्ट बनवून आपण आपले शेतकरी आठवडे बाजारामध्ये हे दूध आणि दुधाचे पदार्थ विक्री व्यवस्थेमध्ये नियोजन करतो. तसेच गावरान अंड्याची शहरी भागातील ग्राहकांची प्रचंड मागणी असल्यामुळे आपण कुक्कुटपालनही याला जोडधंदा म्हणून करतोय आणि त्या पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टीचं नियोजन करतोय. गावरान अंड्यांची पुणे आणि मुंबईसारख्या बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे आणि त्या मागणीचा जर विचार केला तर आपणही चांगल्या प्रकारे एकात्मिक शेती करून कुक्कुटपालनातून 2 पैसे मिळतील. तसेच गावरान पद्धतीच्या कोंबड्यांना मांसासाठी प्रचंड मागणी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात जर आली तर त्याच्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. शिवाय बाजारपेठ जवळ आहे
आणि पुण्यातील आणि मुंबईतील ग्राहकांना व्हरायटी पाहिजे, त्यांना विविधता पाहिजे, त्यांना सगळ्या गोष्टी म्हणजे अंडी पण पाहिजे, दुधाचे पदार्थ पाहिजे, कडधान्य पाहिजे, डाळी पाहिजेत, मसाले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एकात्मिक शेती व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळतात. आमची माती आमची माणसं. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधलं हे नातं हे अनोखं असतं. ग्राहक हा शेतकऱ्यांसाठी देवा समान असतो आणि ग्राहकांना देखील आपल्या या अन्नदात्याविषयी कृतज्ञता वाटत असते. या अनोख्या नात्यामुळेच दोघंही एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतात. याच विचारांमधून फॅमिली शेतकरी ही अभिनव संकल्पना निर्माण झाली. तसेच पुण्यातला ग्राहक आपला फॅमिली ॲज अ फॅमिली फार्मर म्हणून आम्ही पुण्यातल्या ग्राहकांना ट्रीट करतो, की जसा आपला एक फॅमिली डॉक्टर असतो तसा एक फॅमिली शेतकरी पाहिजे. म्हणून आम्ही फॅमिली शेतकरी त्या ग्राहकांचा होण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि कष्टकरी राजा शेतकरी आठवडे बाजाराच्या माध्यमातून थेट विक्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करतोय. एकात्मिक शेती किंवा मिश्र शेती करत असताना वेगवेगळी पिकं एका वेळी घेतली जातात. या पिकांमध्ये घेतलं जाणारं आलं हे पीक किती उपयुक्त आहे हे सांगत असताना त्याबरोबर घेतल्या जाणाऱ्या मिरची आणि मका पिकाविषयी सुद्धा नवनाथ गरुड यांनी सविस्तर माहिती दिली. मिश्र पिकाचा फायदा होत असताना कलिंगडासारखं पीक हे ग्राहक आणि शेतकरी या दोघांनाही लाभदायक ठरतं. हेही गरुड यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं. आल्यासारख्या पिकाचा जर विचार केला तर 7 महिन्यामध्ये पीक तयार होतं. आज 30-40 रुपये किलोचे रेट आहे. साधारण जर एकरी पहिला जर त्याचा बार जर पकडला तर साधारण एक 10 ते 12 टनापर्यंत माल मिळतो. दुसरा बार जर पकडला तर 20, 25, 30 टनापर्यंतही माल शेतकऱ्यांना मिळतो. आजचे बाजारभाव 30-40 रुपये किलोचे जरी पकडले तरी शेतकऱ्यांना चांगलं आर्थिक स्थैर्य त्याच्यातून मिळतं. त्याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग म्हणून तुम्ही मिरची करू शकता. आत्ता मी उन्हाळा आहे आणि आल्याचा खोडवा पण आपण पकडलेला आहे, तर त्याच्यामध्ये मक्याचं पण पीक केलेलं आहे. मक्याच्या पिकाचे 2 फायदे होतात. तुम्हाला स्वीटकॉर्न हे मार्केटमध्ये विक्रीसाठी पण सापडते. तसेच मक्याचं जे ताट आहे त्याची सावली आपल्या आले पिकासाठी चांगल्या प्रकारे तयार होते. अशा पद्धतीत जर मिश्र पीक पद्धतीचं नियोजन केलं तर चांगला फायदा होतो. आता मी पपईमध्ये कलिंगड केलं होतं, तर 3 प्रकारच्या आपण कलिंगडाच्या व्हरायट्या लावल्या होत्या. तर त्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारे ग्राहकांनी पसंती दिली. चांगल्या प्रकारचे ज्या चांगल्या जाती आहेत कलिंगडाच्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्या पण आपण लावल्या. त्याच्यातून चांगले पैसे आपल्याला मिळाले आणि थेट विक्री केल्यामुळं जो बाजारभाव 10-12 रुपये शेतकऱ्यांना जागेवरती मिळतो, शेतामध्ये मिळतो, तर त्याच्या डबल बाजारभाव म्हणजे 20 ते 25 रुपये किलोचा बाजारभाव हा पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये मिळाला. आणि ग्राहकांना जे कलिंगड 30-40 रुपये किलोनी मिळतं पुण्याच्या ग्राहकांना तेच त्यांना 20 ते 25 रुपयांनी मिळालं. म्हणजे याच्यामध्ये शेतकऱ्याचाही फायदा झाला, त्याला त्याच्या मालाचे डबल बाजारभाव मिळाले आणि ग्राहकांचाही फायदा असा झाला की त्यांना बाजारभावापेक्षा 10 ते 15 रुपयांनी माल स्वस्त मिळाला. म्हणजे जर ग्राहकांचं हित लक्षात घेतलं आणि शेतकऱ्यांना जर आर्थिक स्थैर्य किंवा शेतकऱ्यांना जर 2 पैसे चांगले जर मिळवायचे असेल तर थेट विक्री व्यवस्थेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांनी, शेतकरी बांधवांनी काम करणं गरजेचं आहे. मुळात एकात्मिक पीक पद्धत म्हणजे काय हे स्पष्ट करत असताना नवनाथ गरुड यांनी या पद्धतीत येणाऱ्या शेळीपालन, दुग्ध व्यवसाय याचाही उल्लेख केला आणि त्याचवेळी भेसळयुक्त पदार्थांपासून रक्षण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीने शेती करत असताना दूध आणि दुधाचे पदार्थ यांची निर्मितीही करता येऊ शकते हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. एकात्मिक शेती व्यवस्थेमधून ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये शेळीपालन आहे, मेंढीपालन आहे, गावरान कुक्कुटपालन आहे. तसेच तुम्हाला डेअरी व्यवसायामध्ये पण खूप संधी आहे. आज मार्केटमध्ये पाहतो भेसळयुक्त दुधाचं प्रमाण इतकं आहे की आपण कल्पना करू शकत नाही. आज आपण बाजारामध्ये जे पनीर खातो ते खरंच खाण्यायोग्य आहे का? हा विचार आपण सर्वसामान्य ग्राहक म्हणून एकदा अवश्य करणं गरजेचं आहे. प्रचंड भेसळीचं वाढलेलं प्रमाण. म्हणून एकात्मिक पीक व्यवस्थेमध्ये जर आपण दुग्ध व्यवसाय आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या, आपले जर चांगले प्रोडक्ट बनवले, आपण आज डेअरीला 40 रुपये लिटरने दूध विकतोय, परंतु तेच पनीर आपण 200-250 रुपये किलोने विकू शकतो का? चांगल्या प्रकारे पनीर अडल्ट्रेट फ्री पनीर बनवू शकतो का?
तसेच चांगल्या प्रकारे तुपाचंही आज सेम आहे, की तुपालाही आज चांगली मागणी आहे. चांगल्या प्रकारे जर तुम्ही दूध आणि दुधाचे पदार्थ बनवले आणि त्याच्यापासून जर तुम्हाला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली, तर 100% तुम्हाला त्याच्यामधून फायदा होईल. कोणत्या पिकाला जास्त मागणी आहे हे स्पष्ट करत असताना नवनाथ गरुड यांनी या पिकाचं रक्षण कसं करावं, नियोजन कोणत्या पद्धतीने करावं, हेही फार सुंदर पद्धतीने उलगडून दाखवलं. यासाठी भेंडी, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या यासारख्या पिकांचा दाखला देत शेतीमधल्या महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश आणि त्याचवेळी निविष्ठांचा वापर करून विषमुक्त शेती कशी करता येते हेही अतिशय समर्पक पद्धतीने उलगडून दाखवलं. एकात्मिक पीक व्यवस्थेमध्ये चांगलं काम करताना काय होतं, जर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटचा जर विचार केला, आता आम्ही भेंडी करतो, रेसिड्यू फ्री भेंडीला आखाती देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. विषमुक्त भेंडी ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये ज्यावेळेस इन्स्पेक्शन होतं त्यावेळेस ते म्हणतात NIM प्रॅक्टिसेस केलेत का, म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं आहे का, IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट केलं आहे का, म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण केलं आहे का. मग त्याच्यासाठी आपले जो शेत आहे त्या शेताच्या चारी बाजूनी मकाची झाडं लावणे, मोहरीची झाडं लावणे, झेंडू, लाल आणि पिवळ्या झेंडूची रोपं लावणे, तसेच निळे आणि पिवळे कार्ड लावणे, जेणेकरून इन्सेक्ट त्याच्यावरती आकर्षित होतात आणि त्याच्यातून आपलं जे मेन जे पीक आहे ते आपलं सेफ राहतं. तसंच स्ट्रॉबेरी सारख्या जरी पिकाचा विचार केला तर खूप चांगलं क्रॉप आहे. पुण्याच्या आणि मुंबईच्या ग्राहकांच्या पसंतीचं हे पीक आहे आणि याच्यामध्ये जर चांगलं नियोजन केलं तर थंडीमध्ये मल्चिंग पेपरवरती आपल्या भागामध्ये सेंद्रिय पद्धतीने मी स्ट्रॉबेरी उत्पादन केलेली आहे, त्यालाही चांगली मागणी आहे. आणि अशा पद्धतीत जर मागणी असेल आणि ग्राहकांचा त्याच्यासाठी प्रतिसाद असेल आणि कमीत कमी रसायनं मारून जर आपली शेती होत असेल तर विषमुक्त शेतीच्या माध्यमातून शक्य झाल्यास पालेभाजी जी पिकं आहेत, मेथी, कोथिंबीर, शापू, हे आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती घेतो. कारण आपल्या ग्राहकांना पालेभाज्यांचं प्रचंड वेड आहे. कोथिंबीरीसारखं जी पालेभाजी आहे ती आपल्या आहारामध्ये आपण दररोज वापरतो. अशा प्रकारच्या ज्या पालेभाज्या आहेत त्या थंडीमध्ये सहज उत्पादित होऊ शकतात. आपल्या शेतीमध्ये जे शेणखत, गोमूत्र टाकतो त्याच्यापासून आपल्याला ह्या पालेभाज्या सहज निर्माण करणं शक्य आहे. तसेच ज्यावेळेस आपलं पीक हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस आपण सेंद्रिय निविष्ठा किंवा ज्या इकोसर्ट, इरोसर्ट कंपनीकडनं सर्टिफाईड केलेल्या निविष्ठा आहेत त्या पण तुम्ही वापरून आपलं पीक आपण विषमुक्त किंवा सेंद्रिय पद्धतीने तयार करू शकतो. आमची माती आमची माणसं. जाई जुईचा गंध मातीला या पंक्तीची आठवण व्हावी अशा प्रकारची मोलाची माहिती नवनाथ गरुड यांनी दिली आणि त्याचवेळी या वैशिष्ट्यपूर्ण गंधयुक्त मृदेमधून घेता येणाऱ्या पिकाविषयी सुंदर मार्गदर्शनही केलं. येणाऱ्या काळामध्ये कॅन्सरचं सारख्या रोगांचं प्रमाण वाढलंय आणि सगळेजण म्हणतात आपण शेतीमध्ये जास्तीत जास्त केमिकल वापरतो म्हणून अशा प्रकारचे रोग तयार होतात. तर त्याच्यामध्ये आपण विषमुक्त शेतीच्या माध्यमातून कमीत कमी विषमुक्त शेतीच्या माध्यमातून रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसू शकतो. मग याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा काय, तर विषमुक्त शेतीला किंवा विषमुक्त पिकांना तुम्हाला मार्केटपेक्षा 30 ते 40% रेट हा जास्तीचा मिळतो जागेवरती. आज खूप मोठे एक्सपोर्टर आहेत, आखाती देशांमध्ये ज्यांचा माल जातो ते चांगल्या भावाने रेसिड्यू फ्री विषमुक्त स्वरूपाचा माल घेण्यासाठी खूप इच्छुक आहेत. आणि भारतीय मातीला एक विशिष्ट प्रकारचा आरोमा, एक सुगंध असल्या कारणाने जे फळ पिकं आपण त्याच्यामध्ये घेतो त्यांना एक विशिष्ट प्रकारची चव आहे. शेतीचे होणारे तुकडे हा अलीकडच्या काळातला अतिशय वेदनादायी भाग. मग अशा वेळी मिश्र पीक पद्धत किंवा एकात्मिक पीक व्यवस्थापन यासारख्या गोष्टींचा फायदा कसा करून घेता येऊ शकतो हे नवनाथ गरुड यांनी स्पष्ट केलं. अशा पद्धतीत एकात्मिक शेतीच्या माध्यमातून शेती त्याच्याबरोबर पिकाची जी जोड आहे त्या सर्व पिकांमध्ये त्याच्यामध्ये मग केळी असेल, त्याच्यामध्ये ऊसासारख्या शेतीमध्ये सुद्धा आपण सुरुवातीच्या काळामध्ये कॅबेज, कॉलीफ्लॉवर सारखे पिकं घेऊ शकतो, काकडीसारखे पिकं घेऊ शकतो. आम्ही इथून मागच्या काळातही घेतो आणि पहिल्या फोडणी बांधणीच्या काळापर्यंत ही सगळी पिकं निघून जातात आणि ऊसालाही परत बाळभरणी करून चांगलं ऊसाचं खोडव्याचं सुरूचं व्यवस्थापन केलं तर त्याच्यातून 70 ते 80 टनापर्यंत ऊसाचंही ॲव्हरेज आपल्याला चांगलं मिळतं. म्हणजे आपल्या भागामध्ये एक आता कन्सेप्ट अशी झाली आहे की ज्यांची 10 एकर शेती होती ते 2 एकर शेतीवरती आलेत. म्हणजे शेतीचे तुकडे पडलेले आहेत आणि मग तुकड्या पद्धतीने शेती पडली, अरे शेती तर कमी आहे पण पिकं तर जास्त घ्यायचे, तर मिश्र पीक पद्धती, एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो.
किचन गार्डन ही संकल्पना म्हणजे काय हे स्पष्ट करत असताना शेतकरी आणि ग्राहक या दोघांचाही आनंद यामुळे कसा द्विगुणित होऊ शकतो याविषयी नवनाथ गरुड म्हणाले. आम्ही शेती करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, की बाबा मोठ्या मोठ्या प्रमाणावरती शेती करून म्हणजे 2-4 एकरवरती एकच पीक लावून कुठल्या प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. मग हे सगळं करत असताना आम्ही किचन गार्डन कन्सेप्टवरती आलो. किचन गार्डन कन्सेप्ट म्हणजे काय, की एकच एकरमध्ये 30 किंवा 40 भाज्या किंवा प्रकारच्या फळभाज्या लावायच्या किंवा 1 एकरमध्ये 4 किंवा 5 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या लावायच्या, पालेभाज्या लावायच्या, वेलवर्गीय पिकं लावायची. म्हणजे याने काय होतं, की आपल्या ग्राहकांना जी चॉईस पाहिजे ती चॉईस पण आपल्या शेतामध्ये मिळते. शिवाय एखाद्या पिकाचा जर बाजारभाव पडला तर बाकीच्या किचन गार्डनमधल्या बाकीच्या पिकांमधून आपल्याला चांगलं आर्थिक स्थैर्य मिळतं. म्हणजे समजा आपल्या किचन गार्डनच्या शेतामध्ये साधारण आपण 8 फळपिकं लावलेली आहे किंवा फळभाज्या लावलेल्या आहेत. त्याच्यातलं असं धरू की आपण 3 भाज्यांना बाजारपेठेमध्ये मार्केट नाही आहे. तर बाकीच्या 5-6 भाज्यांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्केट मिळून जातं. याला किचन गार्डन कन्सेप्ट म्हणतात. हा एक विषय. त्याचबरोबर बाबा 2 एकर शेती आहे एखाद्या शेतकऱ्याची, तर त्याने किचन गार्डन कन्सेप्टनी शेती केली आणि 2 किंवा 4 गायी जर पाळल्या, मग त्या गीर गाई म्हणजे आपल्या देशी गायी असल्या तरी चालतील किंवा संकरित ज्या आपल्या एच-एफ गायी आहेत त्या सुद्धा पाळतील. त्याच्यातून मिळणारं 10, 15, 20 लिटर दूध, त्याच्यापासून होणारे दुधाचे पदार्थ, त्याच्यातून बाबा शेतकऱ्यांना काही 20-25 हजार रुपये महिन्याचे मिळतात का? किचन गार्डन कन्सेप्टमधून बाबा तुम्ही 7-8 पिकं केलेली आहे, त्याच्यातून तुम्हाला रोजचा 200-300 किलो 400 किलो फळ पिकांतून भाजीपाला मिळतोय आणि तो भाजीपाला मार्केटमध्ये विकून तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. तसेच तुम्ही कुक्कुटपालनामध्ये समजा त्याच्यामध्ये परसबागेमध्ये 10-15 कोंबड्या पाळल्या आणि त्याच्यातून अंडी आणि मांसाची उपलब्धता झाली आणि महिन्याकाठी तुम्हाला 4-5 हजार रुपये जर त्याचे मिळाले, तर तो एक भाग आहे. म्हणजे जर तुम्ही सगळे मिश्र आणि एकात्मिक पीक पद्धतीमधून महिन्याकाठी तुम्हाला 50 ते 60 हजाराचं उत्पन्न कशा पद्धतीत मिळेल, या पद्धतीत आपण नियोजन करतोय. कोणत्याही गोष्टीमध्ये यश प्राप्त करण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता असते. ते कसं करावं, शेणखत, गोमूत्र याचा वापर योग्य पद्धतीने कसा करावा हे सांगत इरिगेशनचे प्रकार, मल्चिंग पेपर, शेडनेटचा वापर अशा अनेक पर्यायांविषयी देखील नवनाथ गरुड यांनी सुंदर माहिती दिली. आता जे आम्ही शेतकऱ्यांसोबत काम करतोय, मी स्वतः काम करतोय, तर साधारण 50 हजारापासून तर 1 लाख रुपये, 70-80 हजार रुपये महिन्याला शेतकरी मिळवत आहेत एकात्मिक पीक पद्धतीमधून. कारण त्यांच्या हातामध्ये बाजारपेठ आहे. थेट विक्रीच्या माध्यमातून मध्ये कुणी नसल्यामुळे चांगले पैसे पण मिळतात. तसेच तुमचं जे शेणखत आहे ते तुम्ही शेतीला वापरू शकता. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोना, जैविक बुरशी घालून त्या शेणखताची किंमत पण तुम्ही वाढवू शकता. तसेच त्याच्यापासून मिळणारं गोमूत्र हे तुम्ही शेतीला वापरू शकता. जीवामृत त्याच्यापासून तयार करू शकता, स्लरी तयार करू शकतात, ते ड्रीपद्वारे तुम्ही सोडू शकतात. अशा पद्धतीत जर तुम्ही नियोजन केलं तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आणि एकात्मिक पीक पद्धतीमध्ये शेतकरी गाळात जाण्याचं कुठलीही अडचण नाही आहे आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. हे सगळं करत असताना स्प्रिंकलर इरिगेशन, ड्रीप इरिगेशन, तसेच मल्चिंग पेपर, शेडनेटचा वापर, शक्य झालं तर एक 10 ते 15 गुंठ्यामध्ये संरक्षित फार्मिंग, मग त्याच्यामध्ये पॉली हाऊस असेल, हाही पर्याय शेतकऱ्यांकडे उपलब्ध राहतो. एकात्मिक पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत याविषयी योग्य मार्गदर्शन करत असताना आलं या पिकाचा उल्लेख करत त्याविषयी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राचा कसा उपयोग होतो आणि तेथील अधिकारी मदतीसाठी कसे तयार असतात ही गोष्ट गरुड यांनी आवर्जून नमूद केली. आल्या पिकाच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपल्याला आल्या पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जैविक बुरशींचा वापर करायला लागतो आणि ह्या सगळ्या शेती व्यवस्था करत असताना आम्हाला वेगवेगळ्या संस्थांचं मार्गदर्शन पण खूप मोठ्या प्रमाणावरती मिळत असतं. ह्या संस्थांचं मार्गदर्शन मिळत असताना त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की KVK कृषी विज्ञान केंद्र जे नारायणगावचं आहे, तिथले आमचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शक धनेश पडवळ सर आहेत. हे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शक करतात. आम्हाला जैविक निविष्ठांची खूप मोठ्या प्रमाणावरती अडचण होती, पण नंतर कळलं की KVK नारायणगाव या ठिकाणी निविष्ठा रास्त दरामध्ये उपलब्ध होत आहेत, तर आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध केल्या. तसेच पीक पद्धती करण्यासाठी, मिश्र पीक पद्धती करण्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे ते कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचं आम्हाला वेळोवेळी लाभत आहे. तसेच पडवळ सरांनी आम्हाला या ठिकाणी येऊन वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. फील्डवरती येणं, व्हिजिट करणं, शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहे त्या नियोजन करून त्याच्यामध्ये लगेच काय आपल्याला याच्यावरती उपाययोजना करता येईल अशा पद्धतीत समजून उमजून अभ्यासपूर्ण शेती केली तर 100% शेतीला चांगले दिवस आहेत.
शेतीतून आर्थिक लाभ हा नक्कीच होऊ शकतो. फक्त त्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे आणि हे मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र, अधिकारी, शेतीतज्ञ यांच्याकडून खात्रीपूर्वक मिळू शकतं. ही हमी देत असताना नवनाथ गरुड यांनी शेतीमध्ये अभ्यासपूर्ण प्रयोग केले तर यशाचा आलेख उंचावू शकतो हे स्पष्ट केलं. आणि त्याचबरोबर भविष्य हे शेतीमध्येच आहे हे मोलाचं वाक्य सांगत तरुणांनी शेतीकडे वळायलाच हवं असा संदेशही दिला. आजकाल तरुण शेती करायला इच्छुक नाही आहेत, तर त्या तरुणांना माझा संदेश आहे, तरुणींना माझा संदेश आहे की बाबांनो, शेती ही आपली महाराष्ट्राची, देशाची शान आहे आणि आपल्या शेतीची आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही शेती या अर्थव्यवस्थेवरती डिपेंड आहे. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना तुम्ही जर चांगल्या प्रकारे शेती केली, डोळे उघडे ठेवून शेती केली, चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे नवीन प्रयोग केले, मिश्र पीक पद्धती आणि एकात्मिक पीक पद्धती जर केली, तर तुम्हाला याच्यामधून आर्थिक स्थैर्य 100% मिळेल. आणि आर्थिक स्थैर्य मिळालं तर तुम्ही शेतीपासून नक्कीच लांब जाणार नाही. आणि शेतकरी बांधवांना मी तेच सांगेल की तुम्हाला पिकवता येतं पण विकता येत नाही, त्याच्यामुळे स्वतः माल विक्री व्यवस्था करा. घरामध्ये जर मल्टिपल मेंबर्स असतील तर काही लोकांना शेती प्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही इंटरेस्टिव्ह राहा आणि काही लोकांना बाबा आम्ही शेती पिकवतो तर तुम्ही पुण्यासारख्या, मुंबईसारख्या बाजारपेठेत आपला माल घेऊन जाऊन त्याची विक्री व्यवस्थेचं नियोजन करा. शेतमाल विक्री व्यवस्थेचं आणि प्रोडक्शनचं नियोजन, उत्पादनाचं नियोजन जर चांगलं झालं तर शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा 100% मिळेल. आणि जे शेतकरी तरुण, सुशिक्षित तरुण शेतीपासून लांब जात आहेत त्यांना मी सांगतो की भविष्य हे शेतीमध्येच आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जर शेती केली तर तुम्हाला याच्यातून नक्कीच आर्थिक स्थैर्य तर मिळेलच, शिवाय मान सन्मान आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाची परवरिश, तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता, एवढंच मी सांगतो. आणि कष्टकरी राजा शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांनी ह्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करून त्यांनी आर्थिक फायदा मिळवलेलाच आहे. तसेच कष्टकरी राजा फार्मर्स मार्केटच्या माध्यमातून थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीचा उपयोग होत आहे. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये अधिकची माहिती लागत असली तर आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. खूप खूप धन्यवाद. नवनाथ गरुड यांच्या या अभ्यासपूर्ण विवेचनावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की जिथे होतो शेतीचा अभ्यास, तिथेच उंचावलेल्या यशाचा आलेख करतो संपूर्ण राष्ट्राचा विकास.